हॅलो स्टुडंट्स, आपण डिफरन्सिएशन हा लेसन बघतोय. त्यामधील डेरिव्हेटिव्ज ऑफ इन्व्हर्स फंक्शन हा पॉईंट चालू आहे. आपण सबस्टिट्यूशनचे एक्झाम्पल बघतोय. तर बघा एक्झाम्पल काय आहे. साइन इन्व्हर्स 1 मायनस एक्स क्यूब अपॉन 1 प्लस एक्स क्यूब एज अ डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे. वाय इज इक्वल टू दिलेलं फंक्शन घ्या. साइन इन्व्हर्स इंटू ब्रॅकेट 1 मायनस एक्स क्यूब अपॉन 1 प्लस एक्स क्यूब. तर बघा आता इथे ॲडजस्टमेंट केली. आपल्याला इथे फॉर्म्युला तयार करायचा आहे. मग एक्स क्यूब नको आहे आपल्याला. इथे काय करायचं आहे बघा. 1 साइन इन्व्हर्स आहे असंच इंटू ब्रॅकेट 1 मायनस एक्स क्यूब आहे. एक्स क्यूबच्या जागी काय लिहिले बघा, एक्स रेस टू 3/2 रेस टू 2 म्हणजे 2 कॅन्सल झाला तर एक्स क्यूबच राहणार आहे. म्हणजे एक्स क्यूबसाठी आपण काय केलं आहे बघा, एक्स रेस टू 3/2 इंटू 2 म्हणजे इथे 2चे ॲडजस्टमेंट केले. 2ने डिवाईड केले 3ला आणि मल्टिप्लाय केले. काही फरक पडत नाही. 2 कॅन्सल होऊन एक्स क्यूबच राहतो. त्यामुळे ह्या एक्स क्यूबसाठी आपण एक्स रेस टू 3/2 रेस टू 2 लिहिले. डिवायडेड बाय 1 प्लस डिनॉमिनेटरमध्ये पण एक्स क्यूब आहे, त्यासाठी एक्स रेस टू 3/2 चा स्क्वेअर केलं. ठीक आहे. मग आता दोन्ही टर्म ह्या सेम आहेत, एक्स रेस टू 3/2 आणि एक्स रेस टू 3/2. मग एक्स रेस टू 3/2 साठी टॅन थिटा पुट करा. थिटा काय येईल, टॅन इन्व्हर्स एक्स रेस टू 3/2. मग वाय इज इक्वल टू काय येईल बघा, साइन इन्व्हर्स 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आणि हा जो फॉर्म्युला आहे हा कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. साइन इन्व्हर्स कॉस 2 थिटा. आता इथे बघा साइन इन्व्हर्स आहे आणि ब्रॅकेटमध्ये कॉस आहे, कॅन्सल होत नाही आहे. त्यामुळे ह्या कॉसचं कन्वर्जन साईनमध्ये करायचं. कसं करणार, तर साइन इन्व्हर्स आहे असंच कॉस 2 थिटासाठी काय लिहिता येईल, साइन π/2 मायनस 2 थिटा. आणि आता इथे साइन इन्व्हर्स कॅन्सल होईल, π/2 मायनस 2 थिटा राहील. मग π/2 मायनस 2 इंटू थिटा. थिटाची व्हॅल्यू काय आहे, टॅन इन्व्हर्स एक्स रेस टू 3/2. आणि आता डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय होईल बघा, dy/dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ π/2 मायनस 2 आहे असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इन्व्हर्स एक्स रेस टू 3/2. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ π/2 कॉन्स्टंट आहे. π/2 डेरिव्हेटिव्ह ऑफ π/2 0 येणार आहे. मायनस 2 आहे असंच. आणि टॅन इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. म्हणजे इथं काय येणार, 1 अपॉन 1 प्लस एक्स रेस टू 3/2 चा स्क्वेअर होणार आहे. आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 3/2. बघा π/2चं डेरिव्हेटिव्ह 0 आले, 2 आहे असंच येणार आहे. आणि टॅन इन्व्हर्स एक्स रेस टू 3/2चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 1 डिवायडेड बाय 1 प्लस एक्स रेस टू 3/2 चा स्क्वेअर. आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 3/2 म्हणजेच काय होईल बघा, मायनस 2 अपॉन 1 प्लस एक्स रेस टू 2 कॅन्सल होईल, फक्त एक्स रेस टू क्यूब होईल इंटू एक्स रेस टू 3/2चं डेरिव्हेटिव्ह काय होणार, 3/2 इकडे येईल, एक्स रेस टू 3/2 मायनस 1 म्हणजेच मायनस 2 अपॉन 1 प्लस एक्स क्यूब इंटू 3/2. आणि एक्स रेस टू 3/2 मायनस 1 काय होईल, एक्स रेस टू 1/2. आणि एक्स रेस टू 1/2 म्हणजेच स्क्वेअर रूट एक्स. म्हणजेच इथे 2 हा 2 कॅन्सल होईल, मायनस 3 स्क्वेअर रूट एक्स अपॉन 1 प्लस एक्स क्यूब. हे झालं याचं ॲन्सर. तर बघा एक्झाम्पल सबस्टिट्यूशन करून सॉल्व केले. नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय आहे, टॅन इन्व्हर्स इंटू ब्रॅकेट 2x रेस टू 5/2 डिवायडेड बाय 1 मायनस एक्स रेस टू 5. वाय इज इक्वल टू दिलेलं फंक्शन घ्या, टॅन इन्व्हर्स 2x रेस टू 5/2 डिवायडेड बाय 1 मायनस एक्स रेस टू 5. आता इथे बघा न्युमरेटरमध्ये एक्स रेस टू 5/2 आहे आणि इथं एक्स रेस टू 5 आहे. मी इथे पण 5/2 आणायचं आहे. मग इथे 2चे ॲडजस्टमेंट करूया. काय होईल बघा, टॅन इन्व्हर्स इंटू ब्रॅकेट 2x रेस टू 5/2 डिवायडेड बाय 1 मायनस एक्स रेस टू 5/2 परत स्क्वेअर होईल. 2चे ॲडजस्टमेंट केले. इथं 5/2 आहे, खाली फक्त 5 आहे. मी इथे 5/2 आणले. मग 2ने डिवाईड केले आणि 2ने मल्टिप्लाय केले म्हणजे एक्स रेस टू 5/2 रेस टू 2 होईल. आणि आता एक्स रेस टू 5/2 साठी टॅन थिटा पुट करा. थिटा येईल टॅन इन्व्हर्स एक्स रेस टू 5/2. दिलेलं फंक्शन काय येईल बघा, वाय इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. आणि हा फॉर्म्युला आहे टॅन 2 थिटाचा. टॅन इन्व्हर्स कॅन्सल येईल, फक्त 2 थिटा राहील. मग 2 थिटाची व्हॅल्यू आहे टॅन इन्व्हर्स एक्स रेस टू 5/2. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy/dx इज इक्वल टू काय येईल,
2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स रेस टू 5/2 म्हणजेच 2 इंटू 1/1 प्लस एक्स रेस टू 5/2 चा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 5/2. बघा टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. इथे एकच्या जागी एक्स रेस टू 5/2 आहे, त्यामुळे काय होईल, हा 2 आहे असाच इंटू याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे तर 1/1 प्लस एक्स रेस टू 5/2 स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 5/2. इथे 2 डिवायडेड बाय काय होईल 1 प्लस 2 कॅन्सल होईल, फक्त एक्स रेस टू 5 राहील. 1 प्लस एक्स रेस टू 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 5/2 तर 5/2 इंटू एक्स रेस टू 5/2 मायनस 1. मग इथे 2 हा कॅन्सल होणार. 5/1 प्लस एक्स रेस टू 5 इंटू एक्स रेस टू काय होईल 5/2 मायनस 1 3/2 एक्स रेस टू 3/2 म्हणजेच 5 इंटू एक्स रेस टू 3/2 अपॉन 1 प्लस एक्स रेस टू 5. बघा सिम्पल एक्झाम्पल आहे, सबस्टिट्यूशन करून सॉल्व करतो आहे. फक्त इथे न्युमरेटरमध्ये एक्स रेस टू 5/2 होतं, डिनॉमिनेटरमध्ये फक्त एक्स रेस टू 5 आहे. इथे पण आपण 5/2 आणले, त्यासाठी 2ची ॲडजस्टमेंट केली या पद्धतीने आणि परत एक्स रेस टू 5/2 साठी पुट करून एक्झाम्पल सॉल्व केले. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे. बघा नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, कॉट इनवर्स 1 मायनस रूट एक्स अपॉन 1 प्लस रूट एक्स. म्हणजे दिलेलं फंक्शन घ्या y इज इक्वल टू कॉट इनवर्स 1 मायनस रूट एक्स अपॉन 1 प्लस रूट एक्स. आता इथे कॉट इनवर्स आहे. बघा कॉट इनवर्सचं कन्वर्जन टॅनमध्ये करायचं. टॅन इनवर्स काय होईल, डिनॉमिनेटरची टर्म न्युमरेटरमध्ये येईल 1 प्लस रूट एक्स, न्युमरेटरची टर्म खाली येणार आहे 1 मायनस रूट एक्स. बघा ज्यावेळी कॉट असेल कॉट इनवर्सचं कन्वर्जन टॅनमध्ये करून घ्यायचं. कोसेक इनवर्स असेल तर कोसेक इनवर्सचं कन्वर्जन साईनमध्ये होईल आणि सेक इनवर्स असेल तर सेक इनवर्सचं कन्वर्जन कॉस इनवर्समध्ये करून घ्यायचं. तर बघा इथे वाय दिलेला कॉट इनवर्स त्याचं कन्वर्जन आपण टॅनमध्ये केलं. टॅन इनवर्स 1 प्लस रूट एक्स अपॉन 1 मायनस रूट एक्स. हे कसं लिहिता येईल बघा, टॅन इनवर्स 1 प्लस रूट एक्स अपॉन 1 मायनस रूट एक्स कसं लिहिता येईल 1 इंटू रूट एक्स. हा रूट एक्स म्हणजेच 1 इंटू रूट एक्स आणि हा फॉर्म्युला कशात झाला तर टॅन इनवर्स 1 प्लस टॅन इनवर्स रूट एक्स. कारण फॉर्म्युला आपल्याकडे टॅन इनवर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय असेल तर काय फॉर्म्युला आहे टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय. मग याच्यासाठी आपण टॅन इनवर्स 1 प्लस टॅन इनवर्स रूट एक्स लिहिलं. आता वाय इज इक्वल टू काय येईल बघा, टॅन इनवर्स 1 ही व्हॅल्यू टॅनमध्ये कशाची आहे तर π/4ची आहे. त्यामुळे वाय इज इक्वल टू π/4 प्लस टॅन इनवर्स रूट एक्स येईल. मग डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy/dx काय येईल, π/4चं डेरिव्हेटिव्ह 0 आणि टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल 1/1 प्लस रूट एक्सचा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. इथे काय होईल बघा 1/1 प्लस स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल होईल, फक्त एक्स राहणार आहे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स 1/2 रूट एक्स म्हणजेच 1/2 रूट एक्स इंटू 1 प्लस एक्स. हे झालं याचं फायनल ॲन्सर. ठीक आहे. बघा काय केलं इथे, फक्त इथे काही ॲडजस्टमेंट केलेली नाही आहे, फक्त 1 प्लस कॉट इनवर्सचं टॅन इन्व्हर्जनमध्ये कन्वर्जन केले आणि नंतर 1 प्लस रूट एक्स अपॉन 1 मायनस रूट एक्स आहे. मग हा रूट एक्स कसं लिहिता येईल 1 इंटू रूट एक्स आणि हा फॉर्म्युला आहे टॅन इनवर्स 1 प्लस टॅन इनवर्स रूट एक्स. कारण की टॅन इनवर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय असं असेल, इथल्याच दोन्हीचा गुणाकार इथं असेल तर टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय हा फॉर्म्युला आहे आणि त्या फॉर्म्युल्यानुसार आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केले आणि सॉल्व केले. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट आहे डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा काय केलं आहे, डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्यासाठी काय दिले बघा, टॅन इनवर्स 8x अपॉन 1 मायनस 15x स्क्वेअर. मग वाय इज इक्वल टू दिलेलं फंक्शन घ्या टॅन इनवर्स 8x अपॉन 1 मायनस 15x स्क्वेअर इज इक्वल टू टॅन इनवर्स. बघा 8 आहे 8x आहे आणि इथं 15x स्क्वेअर आहे. मग 8x कसं लिहिता येईल 5 इंटू 3 आणि 15
बघा 8x कसं लिहिता येईल 5x + 3x आणि 15 कसं लिहिता येईल 5 × 3. बघा ॲडजस्टमेंट अशी करायची इथे 8 4 + 4x + 4x लिहून चालणार नाही कारण की 4 × 4 16 होते. ह्या दोन्हींची ॲडजस्टमेंट अशी करायची की त्यांचा गुणाकार परत खाली आला पाहिजे 15 आहे तो. म्हणजेच बघा y = tan 1 8x / 1 - 15x² कसं लिहिता येईल tan 1 8x कसं लिहिणार 5x + 3x डिवायडेड बाय 1 - 15x² आहे 15x² कसं लिहिता येईल 5x × 3x. म्हणजे ह्या दोन्ही ज्या टर्म वरती घेतल्यात त्याच टर्म खाली आला पाहिजे अशी ॲडजस्टमेंट इथे करायची. 8x म्हणजेच 5x + 3x आणि 15x² कसं लिहिता येईल 5x × 3x म्हणजेच ह्यांचा गुणाकार केला तरी 15x² येणार आहे आणि ह्यांची ॲडिशन केली तर 8x येणार आहे. अशी ॲडजस्टमेंट इथे करायची. आणि हा फॉर्म्युला याच्यासाठी काय लिहू शकतो आपण tan 1 5x + tan 1 3x. कारण फॉर्म्युला आपल्याकडे tan 1 x + y / 1 - xy असेल तर आपण tan 1 x + tan 1 y लिहू शकतो. आपण हे पेपर फर्स्टमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये फॉर्म्युले बघितले सगळे. बघा y = tan 1 5x + tan 1 3x येणार. मग डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. dy/dx काय येईल d/dx ऑफ tan 1 5x + d/dx ऑफ tan 1 3x. म्हणजेच काय होईल बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ tan 1 xचं काय असतं 1/1 + x². मग इथे डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/1 + 5x² इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x प्लस इथे डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/1 + 3x² इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x. ह्या फॉर्ममध्ये येणार आहे 1/1 + 5x² इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x प्लस 1/1 + 3x² इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x. म्हणजे इथं काय येणार 1/1 + 25x² इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x 5 प्लस 1/1 + 9x² इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x 3. म्हणजेच 5/1 + 25x² प्लस 3/1 + 9x². हे झालं याचं फायनल आन्सर. तसंच बघा नेक्स्ट आहे cot 1 1 + 35x² / 2x. y = cot 1 दिलेलं फंक्शन आहे असंच घ्या. आता इथे cot 1 आहे बघा कॉटचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे तर टॅनमध्ये. tan 1 काय येईल हा 2x वरती जाईल आणि ही टर्म खाली येईल म्हणजे tan 1 2x/1 + 35x². आता इथे बघा ॲडजस्टमेंट काय करता येईल इथे 2x आहे आणि इथे 35 आहे. मग 2x कसं लिहिता येईल 7x - 5x 7x - 5x 2 येणार आहे 2x आणि 35x² 7x × 5x केलं तर 35x² येतं. म्हणजे ह्या 2x साठी 7x - 5x लिहिलं डिवायडेड बाय 1 + 35x² साठी 7x × 5x लिहिलं. बघा ॲडजस्टमेंट कशी केली. ह्या दोन टर्म अशा घ्यायच्या की त्यांचा गुणाकार खाली इथं तोच यायला पाहिजे त्याच टर्म यायला पाहिजेत. मग 2x साठी 7x - 5x घेतलं डिवायडेड बाय 1 + 35x² साठी 7x × 5x लिहिलं. आणि याच्यासाठी काय लिहू शकतो इथे मायनस आहे मग फॉर्म्युला कशाचा असणार आहे tan 1 7x - tan 1 5x. इथे जर प्लस असतं आणि इथं मायनस असतं तर हा प्लसचा फॉर्म्युला झाला असता. पण इथे मायनस आहे आणि इथे प्लस आहे त्यामुळे हा मायनसचा फॉर्म्युला होणार आहे tan 1 7x - tan 1 5x. मग डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. dy/dx ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ tan 1 7x मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ tan 1 5x. याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे तर 1/1 + 7x ब्रॅकेट² इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 7x मायनस याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/1 + 5x² इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x. 1 + 1 डिवायडेड बाय काय होईल 1 + 7x² 49x² इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 7x 7 मायनस साईन आहे असंच. इथे काय होईल बघा 1/1 + 5x² 25x² इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x 5 म्हणजे 7/1 + 49x² मायनस 5/1 + 25x². हे झालं याचं आन्सर. बघा cot 1 मध्ये दिलेलं फंक्शन होतं आपण त्याचं कन्वर्जन tan 1 मध्ये करून घेतले आणि परत 2x साठी 7x - 5x लिहिले आणि 35x² साठी 7x × 5x आणि परत फॉर्म्युला यूज करून डिफरन्शिएट केले. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट आहे
काय दिले बघा, टॅन इनवर्स 2 रूट एक्स अपॉन 1 प्लस 3x. बघा, टॅन इनवर्स 2 रूट एक्स अपॉन 1 प्लस 3x. मग y इज इक्वल टू दिलेलं फंक्शन घ्या, टॅन इनवर्स 2 रूट एक्स अपॉन 1 प्लस 3x. आता इथे बघा 2 रूट एक्स कसं लिहिता येईल, इथे खाली 3x आहे, 2 रूट एक्स कसं लिहिता येईल, टॅन इनवर्स आहे असंच. 2 रूट एक्ससाठी 2 कसं लिहिता येईल, 3 मायनस 1 म्हणजेच 2 येतं. मग ह्या 2साठी काय लिहिणार आपण, 3 रूट एक्स मायनस रूट एक्स, म्हणजे 3 मायनस 1 2 रूट एक्स येणार आहे. म्हणजे 2 रूट एक्ससाठी 3 रूट एक्स मायनस रूट एक्स डिवायडेड बाय 1 प्लस 3x. 3x कसं लिहू शकतो, 3 रूट एक्स इंटू रूट एक्स, म्हणजे रूट एक्स इंटू रूट एक्स फक्त एक्स येणार आहे, म्हणजे 3xच येईल. मग ह्या 3x साठी 3 रूट एक्स इंटू रूट एक्स लिहितं. मग ह्या 2 टर्म आहेत त्याच इथे खाली आहेत. त्यामुळे हा फॉर्म्युला कशात झाला, टॅन इनवर्स 3 रूट एक्स मायनस टॅन इनवर्स रूट एक्स. बघा काय केले, 2 रूट एक्स आहे, 2 रूट एक्स कसं लिहिता येईल बघा, थोडक्यात म्हणजे 2 कसं लिहितो आपण, 3 मायनस 1, म्हणजेच ह्या 2 रूट एक्ससाठी काय लिहिणार, 3 रूट एक्स मायनस रूट एक्स डिवायडेड बाय 1 प्लस 3x. कसं लिहू शकतो, 3 आहे असाच, आणि एक्ससाठी कसं लिहू शकतो, रूट एक्स इंटू रूट एक्स, म्हणजे ह्या टर्म ज्या आहेत त्याच डिनॉमिनेटरमध्ये आहेत. त्यामुळे y इज इक्वल टू काय येणार आहे, टॅन इनवर्स 3 रूट एक्स मायनस टॅन इनवर्स रूट एक्स. आणि याचा डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय येणार, dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स 3 रूट एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स रूट एक्स. डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं, म्हणजेच काय होईल बघा, टॅन इनवर्स 3 रूट एक्स, टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. टॅन इनवर्स 3 रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, 1 अपॉन 1 प्लस 3 रूट एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 रूट एक्स मायनस टॅन इनवर्स रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, 1 अपॉन 1 प्लस रूट एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. इथंच काय होईल बघा, 1 अपॉन 1 प्लस 3चा स्क्वेअर 9 आणि रूट एक्सचा स्क्वेअर फक्त एक्स येणार आहे, म्हणजे 1 अपॉन 1 प्लस 9x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 रूट एक्स, 3 आहे असाच, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स 1 अपॉन 2 रूट एक्स मायनस इथे काय होईल बघा, 1 अपॉन 1 प्लस रूट एक्सचा स्क्वेअर फक्त एक्स येणार इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स 1 अपॉन 2 रूट एक्स. मग बघा इथे 1 अपॉन 2 रूट एक्स आहे, इथे पण 1 अपॉन 2 रूट एक्स आहे, कॉमन घ्या, 1 अपॉन 2 रूट एक्स. ब्रॅकेटमध्ये काय राहील, 3 डिवायडेड बाय 1 प्लस 9x मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स. हे झालं याचं फायनल ॲन्सर. बघा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केले, टॅन इनवर्स 3 रूट एक्स आहे, टॅन इनवर्स 3 रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, 1 अपॉन 1 प्लस 3 रूट एक्सचा स्क्वेअर आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 रूट एक्स मायनस टॅन इनवर्स रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस रूट एक्सचा स्क्वेअर आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स, म्हणजेच 1 अपॉन 1 प्लस 3चा स्क्वेअर 9 आणि रूट एक्सचा स्क्वेअर एक्स, म्हणजे 9x येणार आहे फक्त. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 रूट एक्स काय येणार आहे, 3 इंटू 1 अपॉन 2 रूट एक्स मायनस इथे काय होईल, 1 अपॉन 1 प्लस रूट एक्सचा स्क्वेअर एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स 1 अपॉन 2 रूट एक्स. दोन्हीमध्ये कॉमन 1 अपॉन 2 रूट एक्स आहे, कॉमन घ्या, ब्रॅकेटमध्ये काय राहील, 3 अपॉन 1 प्लस 9x मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स. हे झालं याचं फायनल ॲन्सर. ठीक आहे, तसं बघा नेक्स्ट काय आहे, टॅन इनवर्स 2 रेज टू एक्स प्लस 2 अपॉन 1 मायनस 3 इंटू 4 रेज टू एक्स. मग बघा y इज इक्वल टू दिलेलं फंक्शन घ्या, टॅन इनवर्स 2 रेज टू एक्स प्लस 2 अपॉन 1 मायनस 3 4 रेज टू एक्स. आता 2 रेज टू एक्स प्लस 2 कसं लिहिता येईल, 2 रेज टू एक्स इंटू 2 रेज टू 2, 2 रेज टू एक्स प्लस 2 अशा फॉर्ममध्ये लिहायचं आहे, 2 रेज टू एक्स इंटू 2 रेज टू 2 डिवायडेड बाय 1 मायनस 3 4 रेज टू एक्स आहे असंच. मग आता इथे काय होईल बघा, टॅन इनवर्स 2 रेज टू 2 म्हणजेच 4 आणि 2 रेज टू एक्स आहे असंच डिवायडेड बाय 1 मायनस 3 4 रूट एक्स. आता 4 इंटू 2 रूट एक्स आहे, 4 कसं लिहिता येईल, तर 3 प्लस 1, मग 4 इंटू 2 रूट एक्स कसं लिहिता येईल, टॅन इनवर्स इंटू ब्रॅकेट 3 इंटू 2 रूट एक्स प्लस 3 इंटू 2 रेज टू एक्स प्लस 2 रेज टू एक्स.
बघा 4 2x आहे, मग 4 कसं लिहिता येईल 3 + 1, त्यामुळे 4 2x कसं लिहिता येईल 3 × 2x + 2x डिवायडेड बाय 1 - 3 4x कसं लिहिणार 3 2x × 2x 3 × 1 3च येणार आहे आणि 2x × 2x 4x होईल. बघा हा 4x आहे तो 2x × 2x फॉर्ममध्ये लिहिला आहे. मग इथे ज्या वरती टर्म आहे 3√3 2x × 2x त्याच टर्म खाली आहे तिथे. त्यामुळे हा फॉर्म्युला कशाचा येणार आहे tan 1 3 × 2x + tan 1 2x. मग डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. काय होईल बघा dy/dx = डेरिव्हेटिव्ह ऑफ tan 1 3√3 2x + डेरिव्हेटिव्ह ऑफ tan 1 2x. मग इथे डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे तर 1/1 + 3 × 2x² × डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 × 2x प्लस याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/1 + 2x² × डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x. म्हणजेच 1/3 × 2x² काय होणार 3² 9 आणि 2x² काय होणार 2x. म्हणजेच हे काय होईल बघा 1/1 + 9 2x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 2x काय येणार 3 आहे असाच आणि 2xचं डेरिव्हेटिव्ह 2x इंटू log 2 प्लस इथे काय होईल बघा 1/1 + 2x² म्हणजे 2x होणार इंटू 2xचं डेरिव्हेटिव्ह 2x इंटू log 2. आता या दोन्ही टर्ममध्ये कॉमन कोणती टर्म आहे बघा 2x इंटू log 2. इथे पण 2x log 2 आहे कॉमन घ्या 2x log 2 ब्रॅकेटमध्ये काय राहील 3/1 + 9 2x प्लस 1/1 + 2x. हे झालं याचं फायनल आन्सर. तर काय केले बघा आधी इथे दिलेलं फंक्शन आहे असंच घेतले tan 1 2x + 2 कसं लिहिणार 2x × 2 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर आहे असंच येणार आहे. मग 2 म्हणजेच 4 आणि 2x आहे असंच येणार आहे डिनॉमिनेटर इथे आहे असंच येणार आहे. मग 4 2x आहे 4 2x कसं लिहिणार 3 2x + 2x अपॉन 3 आहे असंच आणि 4x कसं लिहिणार 2x × 2x म्हणजेच 4x होईल. मग ह्याच टर्म आहेत त्याच खाली आहेत त्यामुळे हा फॉर्म्युला येणार आहे tan 1 3√x + tan 1 2x. आणि मग डिफरन्शिएट करा आणि फायनल आन्सर फाइंड आउट करा. ठीक आहे थँक्यू.